राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 10 जून या दिवशीचं चिंतन। सद्गुरूंशी फार मर्यादेनं वागावं लागतं। एक देव एक गुरु कोठे तरी असावा निर्धारू। तसंच सद्गुरूहुनी देव मोठा जो मानी तो करंटा। ही दोन्ही समर्थांची वचनं होती। बलिहारी गुरुदेव की जिनसे गोविंद मिलाय हे कबीरांचं वचन। अंबुराव महाराजांना सुरुवातीला सद्गुरूंच्या मोठेपणाची तितकीशी जाणीव नव्हती। परमपूज्य भाऊसाहेब महाराजांनी जवळच्या गावी असलेल्या एका सत्पुरुषाच्या दर्शनाला त्यांना जायला सांगितलं। गुरूंची आज्ञा म्हणून ते गेले, दर्शन घेतलं आणि प्रसादाला सगळी पंगत बसली। ह्या साधूचा एक शिष्य सगळ्यांना तीर्थ देत होता। अंबुराव महाराजांच्या जवळ आल्यावर लांब पंक्तीच्या मुख्य स्थानी बसलेल्या त्या साधूनं तिथूनच ओरडून सांगितलं त्याला, म्हणजे अंबुरावांना, तीर्थ देण्यात येऊ नये, कारण तो आपल्या गुरुला देव मानत नाही। सद्गुरू महिमा अगाध आहे हेच खरं। संपूर्ण जीवन बदलून परमार्थ मार्गावर पुढे नेणाऱ्या गुरुदेवांशी कसं वागावं याची शिष्योत्तमांची अनेक उदाहरणं आपल्याला माहीत आहेत। आपण वाचतो, ऐकतो, वागतो का नाही हा प्रश्न निराळा। ब्रह्मानंद महाराज आपले गुरुदेव ब्रह्मचैतन्य महाराजांसमोर कधी बसत नसत, त्यांच्यासमोर उभेही राहत नसत। त्यांच्या मागे एका बाजूला ते हात जोडून उभे असायचे। गुरुदेवांच्या नजरेला नजर देणं, त्यांच्या अंगावर आपला श्वास पडेल अशा पद्धतीनं बोलणं, मांडीवर मांडी चढवून बसणं, भिंतीला टेकून बसणं या क्रिया अशास्त्र मानल्या आहेत, उद्धटपणाच्या मानल्या गेल्या आहेत। आपल्या अनेकानेक जन्मानंतर आपल्या जीवनाचं सार्थक करण्याचं त्यांचं सामर्थ्य असतं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे। शिष्यानं विचार करताना सुद्धा जपून करावा लागतो, कारण शिष्याच्या मनातले विचार तरंग गुरुदेवांच्या चित्तात उमटतात। अशा वेळेला किती मर्यादेनं वागायला हवं। गुरुदेव अशा वागण्याला शिक्षा देत नाहीत, कारण ते दयासिंधू असतात। रागावणं किंवा एखाद्याला शिक्षा करणं त्यांना जमणारच नाही, परंतु अशा पद्धतीच्या वागण्याला परमेश्वर शिक्षा करतो हे लक्षात ठेवून वागलं पाहिजे। आपल्या वागण्यानं गुरुदेवांना प्रसन्न करून त्यांची कृपा कशी प्राप्त होईल हे पाहणं शिष्याचं मुख्य कर्तव्य आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।